विनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमढं चिन्तामणिं स्थेवरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोराञ्जन संस्थितो गणपतिः कुर्यात् सदा मङ्गलम् कुर्यात् सदा मङ्गलम्। अल्पसा परिचय मला करण्यास सांगितलेला आहे। पहिली माझी नेमणूक एप्रिल 1993 साली ज्यांनी माझी मुलाखत घेतली असे विनायक वाडिक साहेब त्यांचा आज मला माहिती देण्यासाठी उभं केलेलं आहे। श्री विनायक भगवान माडिक आजीनी सांभाळ केला। 15/5/1989 साली त्यांचा विवाह झाला। त्या बहिणीचं नाव आहे संगीता विनायक माडिक। त्या शिक्षिका आहेत, BMC प्राथमिक शाळेमध्ये कुर्ला येथे त्या कार्यरत आहेत। त्यांचे भाऊ श्री दत्तात्रय भगवान माडिक व्यवस्थापक भांडूप सहकारी पतसंस्था भांडूप इथे आहेत। त्यांचे दुसरे भाऊ विजय भगवान माडिक ते नेवरीमध्ये शेती व्यवसाय करतात। संजय भगवान माडिक हे तिसरे भाऊ केरळ इथे व्यवसाय करतात। त्यांची एक बहीण आहे, त्यांचं नाव आहे पद्मिनी महादेव पिसाळ, त्या ठाण्यामध्ये राहत आहेत।
त्यांचं शिक्षण, साहेबांचं शिक्षण BCom, LDC अँड GDC इंटरनेट डिझाईन व्यवसाय, फोटोग्राफी याचा व्यवसाय करते ती. नातू प्रयांत प्राची कुणाल पुजारे भांडूप सहकारी पतसंस्थेचे संचालकपद, उपाध्यक्षपद असे त्यांनी भूषवलेले आहेत. सिद्धिनाथ सहकारी पतसंस्थेमध्ये स्थापनेपासून कार्यरत संचालकपद त्यांनी भूषवलेले आहे. असे माडिक साहेबांचा परिचय आहे. धन्यवाद सर. सन्माननीय व्यासपीठ आणि आजच्या सेवापूर्ती कार्यक्रमाचे आपली सेवा बजावलेली आहे त्याबद्दल आज आपण त्यांचा कार्यक्रम घेतो. त्यांचं मी स्वागत करतो आणि उपस्थित संचालक मंडळ आणि माझे बंधू आणि भगिनी. खरं तर मी स्टेजवर जास्त कधी येत नाही आणि बोलत नाही, पण आज मला असं उत्स्फूर्त वाटलं की ज्या व्यक्तींनी संस्थेकरता आपलं योगदान दिलं आहे, आज माडिक साहेब देवरे साहेब यांनी 39 वर्षाची प्रदीर्घ सेवा संस्थेला थोडक्यात अर्पण केलेली आहे. आणि संस्था आज तसेच आपले पाटील साहेब, जितेंद्र पाटील साहेब यांची प्रदीर्घ 31 वर्षाची सेवा, आज या व्यक्तींनी एवढी मोठी सेवा संस्थेला दिली म्हणजे निश्चितच त्यांच्यामध्ये काही प्रामाणिकपणाचं लक्षण होतं. त्या हिशोबाने त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये दिलं. आणि आज संस्था मी ज्यावेळेला 1997 साली आलो त्यावेळेला माझी नेमणूक विक्रोळी शाखेमध्ये होती. विक्रोळी शाखेत आल्यानंतर ह्या तिघांबरोबर काम करण्याचा जो योग आला त्याच्यामध्ये हे 3 व्यक्ती अशा होत्या की यांचे स्वभाव भिन्न आहे, प्रत्येकाचा स्वभाव भिन्न आहे. पण आत्ताच आपले अभिपारजी आणि मानेसाहेब यांनी सांगितलं की शिकण्यासारखं भरपूर असते, ते कसं शिकायचं आणि त्यातनं काय आत्मसात करायचं हे तुमच्यावर आहे. तर त्यातले या तिघांपैकी बरेच गुण मला माझ्या आयुष्यामध्ये, उदाहरण आपल्या संस्थेतलं तरी मला असं वाटतं की माडिक साहेब हेच आहे की त्यांचं प्रशासनावर इतकं प्रभुत्व होतं. जसे आपले नावडकर साहेब होते, पण ते असं एखाद्याला दुखत नव्हते. पण माडिक साहेबांचा स्वभाव असा होता की ते जे आहे ते तोंडावर बोलून त्याच्याबरोबर करून घ्यायचं आणि काम कसं करून घ्यायची ही कला तशी त्याची काय गरज आहे काय आहे ती त्यांच्याकडे एक वाखाणण्याजोगी आत्मसात करण्यासाठी एक शक्ती म्हणा किंवा पारख जी लागते ती त्यांच्याकडे निश्चितच होती. त्यामुळे त्यांनी धुळ्यासारख्या ठिकाणी आपल्या संस्थेची शाखा झाल्यानंतर तिथे अगदी रिकव्हरी कोण करेल असा प्रश्न वाटत होता, पण त्यांनी ती रिकव्हरी किंवा ती शाखा सांभाळण्याचं काम उत्तम प्रकारे केलेलं आहे. तर मी संस्थेतर्फे आपल्या सगळ्या कुटुंबातर्फे सगळ्या परिवारातर्फे सेकंडरी परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धी भरभराटीचं आणि निरोगी जावं असं सगळ्यांच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. सन्माननीय व्यासपीठ आणि आजच्या सत्कार त्रिमूर्ती श्री विनायक माडिक सर, पाटील सर आणि देवरे सर. 1997 साली माझी भरती झाली आणि माझे पहिले मॅनेजर होते माडिक साहेब. मी तसा मार्केटिंगचा माणूस, सहकारशी जसं कधी त्याच्यापूर्वी मला काही कुठलाही संबंध आला नव्हता. माडिक साहेब म्हणजे पहिले गुरु सहकारामध्ये. माडिक साहेबांच्या माध्यमातून सगळ्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही जवळपास साहेब 5-7 वर्ष तरी होतो ना आपण एकत्र, 6 ते 7 वर्ष साहेबांबरोबर काम केलं. सहकारातले गुरु या हिशोबाने सहकारातल्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही शिकलो त्यांच्याकडून. प्रशासन कसं चालवावं किंवा शाखा कशी चालवावी त्यावेळेला सगळं हँड वर्किंग होतं. प्रचंड लोड होता. 8,000 सभासद होते आपले आणि एवढी मोठी शाखा सांभाळणं हे तसं सोपं नव्हतं त्यावेळेला. पण साहेबांच्या माध्यमातून आम्ही ते काम यशस्वीपणे करून दाखवलं. आणि साहेबांनी जसं मगाशी कोणतरी म्हटलं की बाबा कोणी आतमध्ये नाही आलं पाहिजे, जे काय असेल ते बाहेरच्या बाहेर तुम्ही तो आतपर्यंत यायलाच नाही पाहिजे माझ्यापर्यंत. आणि साहेब तर मी प्रूव्ह करून दाखवलं आणि तरी तुम्ही शाबासकी पण दिली मला. अरे तुम्ही येतच नाही माझ्याकडे तर आम्ही ते करून दाखवलं साहेब. तर पुढील आयुष्यासाठी तुम्हाला सर शुभेच्छा. तसेच आमचे पाटील साहेब
कधी काम करण्याचा मोका त्यांच्यावर आला नाही, पण त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी घेण्यासारख्या आहे. डेस्क वर्कसाठी ती एकदम उत्तम प्रशासनिक व्यक्ती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा गुण की हाऊ टू बॅलन्स इकॉनॉमी, डेबिट क्रेडिट बरोबर बॅलन्स करून ती व्यक्ती व्यवस्थितपणे रिटायर झाली. उपस्थित असलेले सर्व प्रमुख पाहुणे, ज्यांचा आज सेवाकृत सदीचा सोहळा आहे असे आमचे त्रिमूर्ती श्री विनायक माडिक सर, श्री शरद देवळे सर आणि श्री जितेंद्र पाटील सर व त्यांचा सर्व मित्र परिवार, त्यांचे नातेवाईक आणि उपस्थित असलेले सर्व सहकारी, माझे कर्मचारी बंधू भगिनींनो, या सर्वांना माझा नमस्कार. सहवास सुटला तरी सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, नाते तुटत नाही. आजचा दिवस अत्यंत खास आहे. आपण सर्वजण त्यांच्या जीवनातील एक महत्त्वाच्या टप्प्याला निरोप देण्यासाठी एकत्र आलो आहोत. सेवानिवृत्ती ही केवळ त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सेवेतून मुक्त होण्याची घटना नाही, तर ती त्यांच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात आहे. जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम, ओ फिर नहीं आते, ओ फिर नहीं आते. सेवानिवृत्ती होणार या तिन्ही सरांनी आपल्या आयुष्याचा बहुमूल्य कालावधी आपल्यासाठी, आपल्या सेवेसाठी अर्पण केला आहे. त्यांची मेहनत, निष्ठा आणि आपल्याला कर्तव्यात असलेल्या त्यांच्या प्रामाणिकपणाने एक उत्तम आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या कार्याच्या मार्गदर्शनाने अनेकांचा विश्वास जिंकला, अनेकांच्या जीवनाचा काळामध्ये बदल करूया, संस्था वाढवली, संस्था आर्थिक प्रगतीपथावर नेली. या माझ्या नोकरीचा आरंभ म्हणजे 18 ऑक्टोबर 1997 साली माझे पहिले मॅनेजर श्री विनायक माडिक सरच होते. तेव्हा सरांनी मला ब्लेजर ओपनिंग होतं ते त्याचं काम दिलं, नवीन सभासद होईल. मग ते मी कंप्लीट केलं आणि सरांना दिलं. मला तो अजूनही दिवस आठवत आहे. सरांनी एकदम कौतुकाने, छान अक्षर आहे वैशाली तुझे, नाही वैशू तुझे बोलले ते एकदम म्हणजे भारावून गेले. म्हणजे कौतुकाची थाप अशी पहिल्याच दिवशी पाठीवर पडला. ते एकदम आनंद करणं, त्यांच्याकडून खूप खूप शिकायला मिळाले मला. म्हणजे प्रत्येक डेस्कवरचं काम तुम्हाला यायला पाहिजे, तुमची कुठेही ट्रान्सफर मग तेव्हा कुठेही तुमची अडचण होणार नाही. सरांकडून खूप काही शिकले. उत्तम प्रशासक आणि उत्तम मार्गदर्शक म्हणून माझ्या जीवनात म्हणजे खूपच त्यांनी बदल घडवले. आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. सेकंड जितेंद्र पाटील सर, त्यांची 2008 साली आय थिंक लेखापाल म्हणून जोगेश्वरी शाखेत ट्रान्सफर झाली. तेव्हा त्यांच्याबरोबर 4 वर्ष खूप म्हणजे त्यांच्याकडून शिकताय. पण माझ्या आयुष्याचा दुसरा टप्पा नोकरीचा होता तो म्हणजे पुणे शाखेला. त्यांची ट्रान्सफर झाली 2015 साली. तेव्हा त्यांच्याकडून कम्प्युटरचं काम, बँक रिकन्सिलिएशन हे मेन महत्त्वाचं त्यांच्याकडून कदम साहेबांकडून मी शिकले. आणि त्यांचा मला मोठा फायदा मला पुढच्या आयुष्यात माझ्या इंदापूर पुणे त्यांच्या संपर्कातच होते मी. त्यामुळे आम्ही आणि 30 ते शरद देवळे सर त्यांच्याकडून माझ्या एवढा म्हणजे काम केलं नाही. पण 2018 नंतर ते मीटिंगसाठी मॅनेजरांची असायची तेव्हा आम्ही बोलायचो. तेव्हा म्हणजे एवढं त्यांच्याबरोबर सहवास लाभला नाही माझा. पण ॲज अ हे व्यक्ती म्हणून एकदम मनमिळावू आहे. आणि जे थकीत अकाउंट आहे त्याबद्दल आम्ही त्यांच्याशी जळगावला 2 अकाउंट आहेत. तर तेव्हा सर बोलेल मी ट्रान्सफर झाल्यावर ते अकाउंट ट्रान्सफर करा. असं आम्ही त्यांचे खरेच तिघांचे खूप खूप आभारी आहोत. कारण त्यांच्यासारखं उत्तम प्रशासक, उत्तम सहकारी, उत्तम मार्गदर्शक आम्हाला लाभले. ज्यांच्यामुळे जीवनात काही शिकता आले त्यांना आयुष्याच्या एक वेगळ्या वळणावर आपल्या सगळ्यांकडून मी खूप खूप शुभेच्छा देते. आज ते आपल्या सेवेतून निवृत्त होत असले तरी तुमची आठवण, प्रेरणा कायमस्वरूपी आमच्या मनात असेल. जिथे कुठे तुम्ही असाल तिथे तुम्हाला चांगले आरोग्य, चांगले यश, सुख आणि समाधान मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. आहे त्यानंतर श्री विजय गायकवाड साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन आपलं मनोगत व्यक्त करायचं. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि आजचे सत्कार मूर्ती आहेत माडिक साहेब, जितेंद्र पाटील साहेब
व देवरे साहेब. सेवापूर्ती म्हणजे हा सत्कार म्हणजे आज आपण घेतोय तो सन्मानच म्हणायला पाहिजे. आणि सगळ्यांना युनियनच्या मार्फत एकत्र आणून त्यांचा सत्कार इथे करण्यास मदत करणारे मला वाटते सर बसलेले आहेत, सगळे इथे पदाधिकारी बसलेले आहेत. बऱ्याचदा आपल्याला सत्कार घ्यावासा वाटतो पण सर्वांची उपस्थिती लाभते असं नाही. आज चांगली उपस्थिती लाभली आहे. बरोबर त्यांच्यासाठी शब्द बोलताना खूप अडचणीचं असं म्हणजे मन भरून येतं की ज्यांच्यावर आपण काम केलं. बरेच जणांनी महाडिक साहेबांबरोबर काम केलं. आम्ही सुरुवातीला आज नावडकर साहेब इथे उपस्थित आहेत. आमचे पहिले मॅनेजर म्हणून माझे देव होते. नंतर विनायक महाडिक साहेबांबरोबर मी काम केलं. ब्रँचेस तेव्हा कमी होत्या आणि जे सगळे एकत्र 1-2-3 ब्रँच जेव्हा होत्या तेव्हा सगळे मन मिसळून राहत होते असं मला वाटते. म्हणजे त्यांच्या फॅमिलीचं पण त्यांना माहीत होतं, मुलं माहीत होती, एकत्रितपणा कुठेतरी तिथे होता. आता बऱ्याचदा सर वगैरे सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात. ही खूप छान गोष्टी आहे. तर महाडिक साहेबांबद्दल सांगायचं गेलं सगळ्यांनी सांगितलेलंच आहे की त्यांनी जे त्यांच्या हाताखाली ज्यांनी काम केलं त्यांनी त्यांच्या कामाच्या पद्धतीतून समोरच्याला सगळं शिकण्याचं म्हणजे प्रोत्साहनच दिलं असं मी म्हणेन की तुम्ही करत राहा आणि काही अडचण आली तर मी आहे. बरोबर अशी आता पुढे पुढे कशी तयार होतील सर आता सगळ्यांना प्रोत्साहन देऊन करायला लावतात आहे. ब्रँचेस वाढलेत, लोक वाढलेली आहेत, शाखा वाढलेल्या आहेत, पण ह्या लोकांना त्यांच्यावर आजच्या या सभेचे सन्माननीय अध्यक्ष CB पाटील सर, संचालक मंडळी इथे उपस्थित आहेत, मान्यवर, त्याचबरोबर आज ज्यांच्यासाठी आपण इथे सगळे एकत्र आलो आहोत असे सहकार मूर्ती विनायक महाडिक त्यांच्यासह, देवरे साहेब त्यांच्यासह आणि पाटील साहेब त्यांच्यासह ते उपस्थित आहेत. सगळ्यांना मी माझा नमस्कार करतो. हा क्षण आनंदाचा जरी असला तर कुठेतरी भावनिक पण आहे, हे आपण सगळे अनुभवतो आहोत. वास्तविक पाहता अनेक वर्ष या संस्थेत आपण काम करतो आहोत. एक कुटुंब असं एक जिव्हाळ्याचे संबंध एकमेकांशी आपले निर्माण झालेले आहेत. मला आजही आठवत आहे 93-94ची गोष्ट आहे. त्यावेळी एकमेव मॅनेजर नावडकर साहेब होते आणि एकटेच असे अकाउंटंट म्हणून आपले महाडिक साहेब होते आणि बाकी आम्ही सगळे ज्युनियर क्लार्क होतो. तेव्हापासूनचा अनुभव आहे. आम्ही एकत्र काम करत असताना महाडिक साहेबच माझ्या बाजूला बसायचे, विरकर साहेब होते एका बाजूला आणि खूप आनंदाचं क्षण मध्ये कामाचं व्याप खूप असायचं. कारण की तेव्हा शाखा दोनच होत्या, एक दादर आणि विक्रोळी. शाखा नव्हत्या, खूप मोठी सभासद संख्या होती, कामाचा व्याप होता. शनिवार अक्षर 9-10 वाजायचे घरी जायला, तरी सुद्धा त्या आनंदाच्या क्षणामध्ये एकत्र काम करायचो आम्ही. खूपच आम्हाला त्यामध्ये समाधान वाटायचं, कारण की कुटुंब होतं एकत्र काम करण्याचं, जे मोठे आपल्याला सहकार्य करतायत ही भावना होती. मला आजही जाणवत आहे की युनियनमध्ये आम्ही अनेक वर्ष महाडिक साहेब आणि मी काम केलेलं आहे आणि काम करीत असताना ते 97ला मॅनेजर झाले. कर्मचाऱ्यांची धूळ आम्ही सांभाळत होतो, त्यामुळे अनेक खटके उडायचे. महाडिक सर मेमो द्यायचे कर्मचाऱ्यांना, ते त्यांचं प्रशासन खूपच बोललेच, आपले कर्मचारी खूप ते कठोरपणे प्रशासन चालवायचे, पण कामाचा डोलारा सांभाळण्यासाठीच ते करायचे हे आम्हाला एक ज्ञात होतं. परंतु कर्मचाऱ्यांची बाजू मांडण्यासाठी मला नेहमी त्यांच्यासमोर बसून समजून सांगायचे, रमेश आपल्याला असं करायचं आहे आणि अशा माध्यमातून कामं करायचे आणि एक चांगल्या वातावरणात आम्ही नंतर एकत्र काम करायचो. आणि हा अनुभव नंतर युनियनमध्ये पण ते उपाध्यक्ष होते, मी जनरल सेक्रेटरी होतो. कर्मचाऱ्यांचे अनेक ॲग्रीमेंट्स महाडिक साहेबांच्या अखत्यारीत झालेला आहे आणि ते आपण सगळ्यांनी छान पगार आपण ते अनुभवतो आहोत. ते त्याचा खूप मोठा शेअर हे महाडिक साहेबांचा आहे. आणि हे सगळं तुम्हाला सांगायचं तात्पर्य की जे नवीन कर्मचारी आहेत त्यांना कदाचित वेळ कशी मॅनेजमेंटचा भूमिका आणि युनियनची भूमिका एका टेबलवर आणून ते कसं मार्गी लावायचं त्याची खूप मोठं कला कौशल्य महाडिक साहेबांकडे होतं. आणि त्यामुळे आपण अनेक ॲग्रीमेंट छानपैकी करत राहिलो. त्या दुरामध्ये त्यांनी सांभाळली खूप छानपणे. त्याचबरोबर माझे मित्र देवरे साहेब यांच्यासाठी मी अधिक वेळ घेणार आहे, कारण तेव्हा माझ्या शेजारीच देवरे साहेब बसायचे
आणि त्यांनी पासबुक भरायला मला शिकवलं. मी 10वीला मराठी सोडून दिलं होतं आणि इंग्लिश आपण पुढे काम करत होतो, पण देवरेंनी मला ते पासबुक मराठीत कसं भरायचं, 5चा आकडा कसा काढायचा, हे सगळं त्यांनी अगदी बारकाईने शिकवलं. आणि त्यांचं आयुष्यभर सगळे अर्ज किंवा ॲप्लिकेशन माझ्याकडून लिहून घेतलं त्यांनी आयुष्यभर, आता रिटायरमेंटपर्यंत. हा भाग वेगळा. परंतु देवरे साहेबांचं एक आहे की गरिबीची जाण, चिकाटी, काम करण्याची पद्धत, समाजात कसं वावरलं पाहिजे, कसं आपण आपली प्रगती केली पाहिजे, मोठे होऊन नाही तर मुंगी होऊन साखर खाल्ली पाहिजे, हे देवरेकडून शिकण्याचे गुण आहे. देवरेंचं खरंच मला कौतुक वाटतं. आपण अनेक पगार आपले वाढ झाले, आपण खूप पुढे निघालो, आपण गाडी हे ते करून आपण आर्थिक स्थिती दाखवली. परंतु देवरे साहेबच एक असे आहे की त्यांनी कधीच आपली आर्थिक स्थिती दाखवली नाही, कारण की ते काटकसरीनेच वागले आणि आता रिटायरमेंट पण ते काटकसरीनेच होत आहेत. त्यांनी पण त्या काटकसरीमध्ये त्यांनी आपला वैभव तयार केलेला आहे. मुलाला चांगलं शिक्षण दिलेलं आहे, त्यांना शिक्षक केलेलं आहे. आपला चाळीचं जेवतं. जाता जाता मला फक्त एवढंच, एक निवृत्तीपर भारत तांबेंची कविता आहे, ते मी ते 2 शब्दात व्यक्त करतो आहे. गेले दिवस कामाचे सारे, विसाव्यास आता हक्काचे वारे, पुन्हा एकदा मोकळेपणाने जीवनाच्या रस्त्यावर यायचे आहे. नवे क्षितिजे, नवे स्वप्न जुने, पुन्हा एकदा वाचायची गाणी, नव्या उमेदीने उभे राहून पुन्हा एकदा जगणे घडवायचे आहे. हे मी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देतो. आपणास निरोगी आणि चांगले स्वस्थ लाभो असे मी परमेश्वराची प्रार्थना करतो आणि आपली तुताच रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देवरे साहेब, जितेंद्र पाटील साहेब, तसेच आपल्या संस्थेचे आदरणीय पदाधिकारी व सर्व संचालक व आपण सर्वजण, तसेच या सत्कार मूर्तींचे नातेवाईक, कुटुंबातील व्यक्तीसुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचं सर्वांचं सुद्धा आजच्या या कार्यक्रमात स्वागत करतो. आता बोलण्यासारखं तसं काही ठेवलंच नाही आहे, कारण सर्वांनी आपली आपली इथं मनोगतात मतं मांडलेली आहेत. पण तरीसुद्धा त्यांच्यासोबत या संस्थेत काम करणारा मी एक आहे. कारण 1986 ते आज 2025 39 वर्षाचा हा कालावधी, आणि या कालावधीमध्ये संस्थेमध्ये अनेक चढण घडण, उतार चढ उतार या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या सर्व करताना या कर्मचाऱ्यांचं योगदान फार मोठं आहे. आणि 1946 सालीच्या वेळेला या संस्थेत आलो तेव्हा लाहोडकर साहेब हे सगळ्यात सिनियर मोस्ट व्यक्ती त्या संस्थेत होत्या आणि त्याच वेळेला आमचं इथं पदार्पण झालं. त्यावेळेला महाडिक साहेब, शिंदे साहेब, मी, देवरी, माथाळकर, जितेंद्र पाटील साहेबांचा माझा तसा एका शाखेमध्ये किंवा एका ठिकाणी काम करण्याचा तसा फारसा योग आला नाही. पण या 6 वर्षामध्ये काम करताना प्रत्येक मिटिंगला, आमच्या शाखा व्यवस्थापनाच्या मिटिंग असतात त्यावेळेला प्रत्येकाचं कामकाजाची पद्धत, त्यांचे गुण हे खरोखरच वाखाणण्यासारखे आहेत. मगाशी बऱ्याच जणांनी सांगितलं की महाडिक साहेबांचा एक उत्तम प्रशासक म्हणून, हो अगदी ते कडक शिस्तीचे होते, कडक शिस्तीचे आहेत. आणि शिपाई असताना त्यांचं माझं कधीच पटत नव्हतं, हे स्पष्ट सांगतो. पण त्याच्यानंतर मी आणि तो बहुमान मला या ठिकाणी मिळतोय. व्यासपीठावर उपस्थित असणारे आजचे सत्कार मूर्ती आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी, खरं तर मी वाढते करण्याला माझ्या हातात एकच आहे, कारण 3 सत्कार मूर्त्या आहेत. वाढायला एकादशी तिकडे तिकडं होईल. सगळ्याच वक्त्यांचं तसं झालं. ज्याच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली तसे अनुभव आणि त्याप्रमाणे आपलं मनोगत या ठिकाणी प्रत्येक वक्त्यानं या ठिकाणी व्यक्त केलं. आणि या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व, आदरणीय संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत पाटील सर, आणि तितकंच लाडकं दुसरं व्यक्तिमत्व व्यासपीठावर जागेअभावी समोर बसलेले किशोर पाटील सर, आणि सर्व सन्मान्य पदाधिकारी, संचालक मंडळ आणि उपस्थित बंधू भगिनी. ही जी समोर गर्दी आहे, ही गर्दी जमण्याचं मूळ कारण कसं आहे, मी इतिहासाचा शिक्षक आहे माझे सर, आणि त्यापैकी एक मी म्हणेन
पितामहाच म्हणूया कर्मचाऱ्यांपैकी नावडकर साहेब ते सुद्धा समोरच बसलेले आहे. सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेबरोबर मी 2004 साली जोडला गेलो आणि व्यासपीठावर जे आज सत्कारमूर्ती मान्यवर आहेत त्यांच्यासोबत मी 2015 साली जोडला गेलो की तो डायरेक्ट संचालक म्हणून यांच्यामध्ये सामील झालो. आणि मी ज्या वेळेला शालेय वयात होतो त्या वर्षीची नोकरी मी सालं बघितली. मी 10वी-12वीच्या वयात होतो त्यावेळेला माडिक साहेबांची एंट्री या संस्थेमध्ये झाली आणि मी कॉलेजचं जीवन पूर्ण केलं त्यावेळेला ह्या दोघांची एंट्री संस्थेमध्ये झाली. आणि आज त्यांच्यासोबत संचालक म्हणून मी उभा आहे, तिथं बोलण्याची मला संधी मिळाली. मी खरा भाग्यवान आहे. कारण इथं कोणीतरी मगाशी सांगितलं पूर्वीचं संचालक मंडळ मागं पुढं वाढवून काहीतरी देत होतं. एखाद्याची अडचण बघून 5-50 हजार लाख 2 लाख इकडे तिकडे करून मला वाटतं 8-10 7 ते 10च्या दरम्यान 97 घटना दुरुस्ती आली माडिक साहेब. मला वाटतं त्याच्या अगोदर हे होत होतं. विजय पाटील समोर बसले 5-50 हजाराची इकडे तिकडे फिरवाफिरवी केलेला लाभार्थी मी सुद्धा कर्जतला. आणि त्यामुळं मी या संस्थेला जोडला गेलो. आणि आज नावडकर साहेब असतील किंवा ही सगळी मंडळी व्यासपीठावरती बसलेली आहे ह्या सर्वांच्या घामामुळं यांनी रक्ताचं पाणी केलं म्हणून खऱ्या अर्थानं ही या सभागृहातली ही एवढी मोठी गर्दी आज जमते. कारण कुठलीही घटना घडत असताना ही 1-2 दिवसात घडत नाही, एकटा दुकटा करत नाही. या जुन्या लोकांनी तेवढं प्रामाणिकपणे आणि तत्परतेनं ह्या संस्थेची जर धुरा कोण आता म्हणतोय 8-10 वाजेपर्यंत. आणि एक लक्षात घ्या, मी शिक्षक म्हणून काम करतोय. ज्या ज्या वेळेला आता क्रीडा शिक्षक म्हणून मी काम करतोय पाटील सर करतायत. एखादी टीम बाहेर घेऊन जर गेलो आणि आता मला 5 वाजलेत, मला जर घरी गेलं पाहिजे, माझं शाळेचं टायमिंग झालंय, आता मी जातो घरी. ती मुलं तिथं आम्हाला सोडून येता येत नाही. 10 वाजू 11 वाजू 12 वाजू एखादी जर मुलगी असेल 1-1 वाजता सुद्धा त्या मुलीला आम्हाला घरी सोडायला जावं लागतं आणि त्या पालकाच्या ताब्यात ती मुलगी सुरक्षितपणे देऊन मग आम्ही आमचा घरचा रस्ता करत असतो. कारण या चौकटीच्या बाहेर गेल्याशिवाय आणि ज्यादा काम कुणीतरी केल्याशिवाय त्या संस्थेला त्या ठिकाणी एक चांगलं रूप प्राप्त होत नाही. खरं आताच्या भरत्या होत आहेत किंवा याच्या अगोदरची काय यांच्या नंतर आलेली जी काही लोक आहेत ती भाग्यवान आहेत. कारण यासारखी लोक ह्या संस्थेला मिळाली. तन मन धन अर्पण करून आपल्या जीवाची बाजी लावून मी तर म्हणेन. कारण नावडकर साहेबांचा इतिहास, विरकर साहेब असतील, ह्या लोकांचा इतिहास मी 15 सालापासून ऐकतोय. या लोकांच्या कधीही कोणत्याही तक्रारी संचालक मंडळाकडून आल्या नाहीत आणि हेच त्यांच्या कामाची पोचपावती आहे खऱ्या अर्थाने. आणि दिल ती जबाबदारी या लोकांनी तितक्याच तत्परतेनं संस्थेच्या हितासाठी प्रामुख्यानं प्रसंगी आपल्या कुटुंबातली एखादी समस्या एखादी अडचण येतं. 3ही सौभाग्यवती व्यासपीठावर बसले. मला माहित आहे घरोघरी मातीच्या चुल्या संस्थेच्या हितावरनं कधीतरी बऱ्याच वेळा घरात भांडणं झालेली आहे आणि ती तुम्ही समजून घेतलेली आहे. कारण संस्था महत्वाची या लोकांनी मानली. आपल्या मुलाबाळांपेक्षा प्रसंगी या संस्थेकडे त्यांनी तितकंच गांभीर्यानं पाहिलं आणि म्हणून या आपली संस्था मुंबईच्या बाहेर गेली. आणि मुंबईच्या बाहेर मी सुद्धा तुमचाच लाभार्थी आहे. कारण संस्था मुंबईच्या बाहेर गेली नसती तर मलाही ते संचालक म्हणून येता आलं नसतं. येईल म्हणजे मी तिचा लाभार्थी आहे यांचाच. कारण या लोकांनी खऱ्या अर्थानं तितकं जीवापाड संस्थेवर प्रेम केलं, काम केलं आणि म्हणून ही संस्था नावारूपाला आली. आणि यांचा आदर्श घेऊन या असणाऱ्या नव्या पिढीनं या संस्थेसाठी आपलं आयुष्य हे खऱ्या अर्थानं जोखोंदीने या संस्थेमध्ये काम करावं. आणि ही संस्था तिथं बसलेले आम्ही बरेच वेळा चेअरमन साहेबांची एक मनोमन भावना असती खऱ्या अर्थानं की इथं बसलेला प्रत्येक जण तिथनं रिटायर होताना प्रत्येक जण शाखाधिकारी म्हणून रिटायर व्हावा एवढी अपेक्षा त्यांची आहे. म्हणजे एवढं काम म्हणजे आपल्या याच ताकदीचा चेअरमन सुद्धा आपल्याला मिळालेले आहे. म्हणजे तेवढी महत्वाकांक्षा समोर ठेवून संचालक मंडळ तुमच्यासोबत काम करत आहे. आणि म्हणून
ही सेवा हे बघा, ज्या रस्त्यानं एकदा जन्म झाला आहे म्हणजे मृत्यू आहे, एकदा संस्थेमध्ये पदार्पण आहे म्हणजे सेवानिवृत्ती आहे. सेकंडरी स्कूल एम्प्लॉय कोऑपरेटिव्ह ट्रेनिंग सोसायटीचे सर्व कर्मचारी वर्ग आता सगळे भाषणं ऐकून थकलेले आहेत, चेहऱ्यावरून स्पष्ट दिसते, त्यामुळे मी थोडक्यात शुभेच्छा देणार आहे. मुळात असं असतं बा की झाडं उंच उंच का वाढतात, झाडं उंच उंच का वाढतात, कारण त्या झाडांना बघण्यासाठी पुढे आकाश असतं आणि त्या आकाशाकडे बघून त्याच्याकडे ते धाव घेतात. त्याच्यासारखं होण्याचारी आहे. जसं त्या झाडांच्या पुढे आदर्श त्या ठिकाणी आकाशाचा असतो, तसं इथे बसलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पुढे आदर्श या 3 कर्मचाऱ्यांचा, आज 3 व्यवस्थापकांचा. खर तर आपण बारकाईने पाहिलं तर सर्वच वक्त्यांनी अतिशय छान वर्णन तिन्ही त्या ठिकाणी असणाऱ्या आपल्या या सहकाऱ्यांचं केलेलं आहे. तिघेही स्वभावाने भिन्न भिन्न आहेत. महाडिक साहेब आमचे उत्तम प्रशासक आहेत, त्यात काही वाद नाही. दुसरी गोष्ट, बोलण्यामध्ये ते अतिशय स्पष्ट आहेत, सडेतोड आहेत आणि सहकार असेल, राजकारण असेल, या सगळ्याच बाबतीत समाजकारण असेल, या सर्वच बाबतीत अग्रक्रमाने त्यामध्ये सहभागी होणारे आहेत. देवरे साहेब आमचे तसे मितभाषी आहेत. आपलं काम भलं आपण भलं या मताचे आहेत. जितू पाटील साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सगळीकडे समतोल ठेवून वावरणारे आहेत, कुठं वाहती जायचं वावरणारे, अशी 3 भिन्न भिन्न व्यक्तिमत्व आहेत. पण या तिन्ही भिन्न भिन्न व्यक्तिमत्वांचा एक समान आदर्श काय असेल? हे तिन्ही माणसं वेगळी आहेत, तिघांचे कामाच्या पद्धती वेगळ्या आहेत. आता आम्ही तेच कॅल्क्युलेशन करत होतो की महाडिक साहेब 1986 साली सेवेत लागले, बरोबर ना? त्यावेळेस आम्ही 6वी 7वीत असेल, म्हणजे कॅल्क्युलेशन आमचं चाललं होतं. इथे 6वी 7वीत आम्ही असेल तेव्हा ते सर्व्हिसला लागले, म्हणजे हा त्यांचा कामाचा अनुभव असेल काय असेल. पण या तिघांच्या मध्ये एक समान गुण एक होता, तो म्हणजे कामावर या तिघांचीही प्रचंड निष्ठा होती. संस्थेबद्दल ते प्रामाणिक होते. आपल्या असणाऱ्या संस्थेच्या उन्नतीसाठी त्यांची एकवाक्यता त्या ठिकाणी होती आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. तिघांचं आणखीन एक समान वैशिष्ट्य की राखून ठेवलेलं नाहीये, पूर्ण त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांना घडवण्याचं काम केलं, त्यांच्यामध्ये ते चैतन्य आणण्याचं काम केलं. आता ते आलं की ते हा भाग वेगळा असेल, पण ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जसं आपण म्हणतो बा की प्राजक्ताची फुलं असतात आणि त्या प्राजक्ताच्या फुलाची जर आपण माळ बनवायची झाली तर सुई आणि धागा वापरतो, बरोबर ना? पण त्या सुई आणि धाग्यातून ज्यावेळेस प्राजक्ताच्या फुलांची आपण त्या ठिकाणी एक माळ तयार करतो, त्यावेळेस त्या प्राजक्ताचा रंग आणि त्या प्राजक्ताचा वास, गंध दोन्ही त्या सुईला पण लागतो आणि त्या धाग्याला पण लागतो. तसंच चैतन्यपूर्ण माणसं असतील, उल्हासित माणसं असतील, काम करणारी माणसं असतील तर त्या ठिकाणी नेहमी चैतन्यमय वातावरण राहतं, उल्हासित वातावरण राहतं. आणि अशा प्रकारची ही प्राजक्ताच्या फुलासारखी असणारी ही 3 व्यक्तिमत्व आहे. आमच्या कन्से सरांनी मागे सांगितलं तसं की संस्थेची उन्नती होताना संचालक मंडळाचं योगदान निश्चितपणे असतं, त्यात काही प्रश्नच नाहीये. पण त्याच्या बरोबरीनं कर्मचाऱ्यांचं योगदान सुद्धा खूप महत्वाचं असतं. पुढे यायचे या ठिकाणी आपल्या संस्थेचे भोसले मॅडम यांचे हस्ते, भोसले मॅडम आणि बेलोशे मॅडम यांच्या हस्ते त्यांचे ओटीभरण होणार. या ठिकाणी आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष पाटील सर यांच्या हस्ते श्री महाडिक साहेब यांचा 4 मानपत्र देऊन या ठिकाणी सत्कार होत आहे. सर्वांनी टाळ्याच्या त्यांचे स्वागत करायचे. श्वासांची तुटे
ठाव विठ्ठला जीव झाला कासा विसारूप त्यानंतर माडिक साहेबांच्या सुविधे पत्नी त्यांचा ओटी भरण्याचा कार्यक्रम आपल्या संस्थेच्या कर्मचारी या ठिकाणी संस्थेच्या संचालिका या त्यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. सन्माननीय भोसले मॅडम आणि आपल्या कर्मचारी यांच्या हस्ते त्यांच्या सुविधे पत्नी कारावास शोषणार रात्रंदिवस तुझा मानून या कुल नाही ओलांडलीयस घरातच कारावास शोषणार रात्रंदिवस तुझा मानून या कुल नाही ओलांडलीयस आणि संस्थेचं मानपत्र तरी देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार होत आहे. करतो की आपण देवरे साहेबांचं या ठिकाणी सत्कार करायचंय. त्यांना मानपत्र, शाल, श्रीफळ, भेटवस्तू व संपूर्ण पोशाख या ठिकाणी संस्थेच्या वतीनं दिला जात आहे. या ठिकाणी शाल देऊन सन्माननीय पाटील सर संस्थेचे सचिव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे. आणि मानपत्र संस्थेचं मानपत्र देऊन या ठिकाणी सपत्नीक त्यांचा दोघांच्या या ठिकाणी सत्कार होत आहे. ओटी भरण्यासाठी आपल्या कर्मचारी सरकारी वैशाली मॅडम, भिसे मॅडम, त्यांनी या ठिकाणी यायचंय. जीव झाला कासा विसरूप तव विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माया बापा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माया बापा देऊन या ठिकाणी या दोघांचा बहिणीचा सपत्नीक सत्कार होत आहे. मोठी भरण देखील या ठिकाणी करायचे. सन्माननीय सरांच्या हस्ते शाल देऊन शाल मानपत्र देऊन सत्कार होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. तुझ्या इटे खाली देवा माझी पुरली नाळ साहवेना गावी ठाई 10 दिशांचा तुरुंग वाळवंटी वाटा फार घुमुदे मृदुंग ठिकाणी शाल देऊन सत्कार होत आहे. शाल पुष्पगुच्छ पुढे इकडे दोघांनी इकडे ना दोघांचं आम्हाला इकडे एक मिनिट. कशी उघड्या डोळ्याने तुझी आबाळ पाहिली सांग कसा आरामात बाळा वैकुंठी राहील
आता सोडून पडली ठाई ठाई बस तुझा जनार्दन आता जनार्दन पाटील सर, खजिनदार सतीश शिंदे सर, त्याचप्रमाणे पंकज सर, आयरे सर, जाधव सर, फणसे सर आणि अन्सारी सर आणि उपस्थित बेलोसे मॅडम आणि भोसले मॅडम, सर्व संचालक मंडळ, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असणारे माझे दोन्ही मित्र, आज जे निवृत्त होत आहेत ते कर्मचारी, त्यांच्या दोघांच्या पत्नी, त्याचप्रमाणे माझी पत्नी, सर्व उपस्थित कर्मचारी बंधू भगिनींनो, सर्व व्यवस्थापक, माजी सरव्यवस्थापक विरकर साहेब, उपस्थित कर्मचारी बंधू भगिनींनो, माझ्याबद्दल चांगलं बोललेलं मला आज मन भरून आलेलं, कारण बऱ्याच कर्मचाऱ्यांनी माझी स्तुती केली, परंतु तुम्हाला माहीत नसेल, एक काळ असा होता की माझ्या ब्रँचला कर्मचारी यायला तयार नसायचे. बऱ्याच वेळा व्यवस्थित नावाडकरांना सांगायचे की माडिक साहेबांची ब्रँच मला नको, दुसरी द्या. पण तो कर्मचारी नंतर माझ्याकडे आल्यानंतर त्याला वाटायचं चुकीची माहिती आम्हाला सांगितली गेली, तुमच्यासारखं काम शिकवणारं दुसरं कोणीही नाही आहे. तर या गोष्टी आपला संपर्क येतो त्यावेळेलाच कळतं. मी 1985 साली या मुंबईमध्ये आलो, त्यावेळेला मला नोकरीची गरज होती. माझी 5 भावंड, माझे शेती करणारं कुटुंब होतं. घरी वडील माझे शेतमजुरी करत होते. आई नसल्यामुळं सर्व कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर होती. त्यामुळे नोकरीची मला अत्यंत गरज होती. त्यावेळेला सोपानराव बोराडे म्हणून एक आपल्या भांडूपमधले उद्योगपती आहेत, त्यांनी मला भांडूप सहकारी पतसंस्थेमध्ये लिपिक म्हणून काम करण्याची संधी दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत असताना कैलासवासी DY माडिक या संस्थेवर संचालक होते आणि मला त्यांनी विचारलं की बाबा तू मुंबईत आलायस, काय करतोयस? माझी रूम त्यांच्या रूमच्या बाजूलाच होती घाटकोपरला. त्यावेळेला मी म्हटलं तर एका पतसंस्थेत काम करतोय, किती पगार मिळतो? 300 रुपये. तर म्हणले तुला याच्या डबल पगार करतो, तू येतोस का दुसऱ्या पतसंस्थेमध्ये? तर त्यावेळेला मी आपला अहवाल आणि त्या भांडूप सहकारी पतसंस्थेचा अहवाल दोन्हीचा अभ्यास केला, कारण मी नुसताच BCom म्हणून आलो होतो, त्यामुळे मला बॅलन्स शीट P&L सगळं कळत होतं व्यवस्थित. तर त्यावेळेला ती भांडूप सहकारी पतसंस्था 50 लाखाची होती. आपली संस्था कर्ज 20 लाख आणि 20 लाख ठेवी होत्या. परंतु मी काळाचा वेध घेऊन अभ्यास केला की ही संस्था भविष्यात खूप मोठी होणार आहे, कारण इथं एम्प्लॉय संस्था आहे, ती नागरी संस्था. मी अचूक निर्णय घेता आला पाहिजे. एक उत्तम उदाहरण आहे तुम्हाला सांगतो. त्यावेळेला मला अभ्युदय बँकेत ऑफर आली होती, पण त्यावेळेला त्यांनी 5 लाख रुपये मागितले होते. त्यामुळे पैसेही माझे त्यात गेले आणि नोकरीही मिळाली नाही मला. तर मी या संस्थेत आल्यानंतर आम्ही शून्यापासून सुरुवात करत गेलो. जी आज 40 लाखाची संस्था ती आज 2200, 2250, 2300 कोटीपर्यंत गेलेली आहे. त्यासाठी पहिले जे 25-30 कर्मचारी होते अहोरात्र काम करत होते. तुम्हाला माहीत नाही, शनिवारी जुन्या मूळ कर्मचाऱ्यांना माहीत असेल, आपल्याकडं मीटिंगला अर्ज जायची पद्धत नव्हती. शनिवारीच अर्ज सगळं पेमेंट व्हायचं. त्यावेळेला एक 4 कर्मचारी असे असायचे, अर्ज चेक करायचा शरद देवरे, तो अर्ज मॅनेजरकडे नावाकडे गेलं तर सही व्हायची, तो आतमध्ये चेअरमन सेक्रेटरी बसलेले असायचे किंवा पदाधिकारी असायचे, ते सही करायचे, परत बाहेर अर्ज यायचा. ते एक कर्मचारी वाउचर बनवायचा, त्याच्या बाजूला चेक लिहायचा, त्याच्या बाजूला रिसीट फाडायचा. असे एका दिवसाला 300 चेक आपण दिलेले आहेत शनिवारी ऑन दी स्पॉट. आणि ही आपली सर्व्हिस लोकांना माहीत होत गेली. शनिवारी आपण अर्ज येऊन गेलो की आपल्याला शनिवारी पेमेंट होते, त्यामुळं आपली संस्थेची प्रगती होत गेली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्या वेळेला ब्रँच आपली जोगेश्वरी झाली, विक्रोळी झाली, महिन्याला कुठं न जाता 200 ते 250 मेंबर कंटिन्यू होत असायचे. मेंबर आपोआप ओढले गेले आपल्या संस्थेकडे, जे पूर्वी मेंबर नव्हते ते. त्या दरम्यान जोगेश्वरीला 8000 मेंबर झाले, विक्रोळीला साधारण 6000 मेंबर झाले आणि दादरला साधारण 5000पर्यंत मेंबर होते. तर या पद्धतीनं त्या कर्मचाऱ्यांनी किंवा आम्ही सर्वांनी सर्व्हिस दिली. त्यामुळं आज त्यावेळेचे जे कर्मचारी होते ते सगळे मॅनेजर झालेच. तसेच त्यावेळेला जे दुसरे नवीन कर्मचारी होते ते सगळे अकाउंटंट झाले. म्हणजे तुम्ही जर मेहनत केली आणि सभासदांना सेवा जर चांगली दिली, तुम्हाला आश्चर्य वाटेल. मी अकाउंटंट होतो त्याच्या अगोदर एक किस्सा सांगतो तुम्हाला.
आपल्या संस्थेकडे 5,000 3,000 सुद्धा लोन मिळत नव्हतं. मला प्रमोशन मिळाल्यानंतर मी अकाउंटंट झालो आणि नवीन ऑफिस आपलं परेलला आलं होतं. मी लागलो त्यावेळेला बिरकर साहेबांनी सांगितलं, गणपती भवनला होतो, बाहेर चहाच्या हॉटेलमध्ये संचालक मंडळ बसायचं आणि तिथून कर्ज मंजूर करून द्यायचे. पण 1986ला दादरची जागा झाल्यानंतर संस्थेची प्रगती वाढत गेली, कारण सर्व्हिस आपण सुधारली. पूर्वी कसं होतं, 5,000 कर्ज घ्यायला कुणाला तरी चेअरमनचा संचालकांचा फोन आला तर कर्ज मिळत असे, कारण फक्त 10 लाखाचा एक चेक यायचा BMC कडून, साधारण तो 5-6 तारखेला यायचा, त्याच्यानंतर तेवढं कर्ज वाटप व्हायचं. हे 10 लाखाचं कर्ज एक 4 दिवसात वाटून संपायचं, पुन्हा पैसे नसेल. आपल्याकडे कागदपत्र नव्हती. नावडकर साहेब असतील त्यावेळेचे गुप्ते साहेब म्हणून एक होते, तर त्यांनी ते बॅलन्स शीट वगैरे बनवून मुंबई बँकेकडून पहिलं 25 लाखाचं कर्ज घेतलं आणि अर्ज येईल त्याला आपण कर्ज देऊ लागलो आणि ही प्रसिद्धी सगळीकडे होत गेली. आणि त्यामुळं काय झालं, नवीन मेंबर वाढत गेले. आपण कर्ज देताना 10% 15% कटिंग करून घ्यायचं, त्यामुळे फंडही वाढत चालले आणि दिवसेंदिवस फंड वाढत गेल्यामुळं मुंबई बँक आपल्याला कॅश क्रेडिट वाढवत गेली. त्यांची 4 पट 5 पट निधीच्या कर्ज देण्याची सोय अजून बी आहे, त्यावेळेलाही होती. तर यामध्ये काम केलेल्या कर्मचाऱ्यांचं प्रथम मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो त्यांचे, की त्यांनी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, संध्याकाळी 10 वाजेपर्यंत माझा एकही कर्मचारी कोण जात नव्हता, पण आम्ही त्यांना सांगायचो, बाबा तुम्ही 4 तास वेळ दिले, नाश्ता पाणी करून जा. कधीही संचालक मंडळाने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं नाही, कारण 4 तास आपण त्यांचे घेतो, तर त्यांना नाश्ता पाणी दिलं तर काही फरक पडत नव्हता आणि आपलं कमी माणसात काम होत होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 3 शिफ्टमध्ये विरकर साहेबांनी सांगितलं काम चालत होतं. मग सुरुवातीला मी 1 महिना लागल्यानंतर मला दुपारची शिफ्ट मिळाली होती. योगायोगानं मी भांडूप सहकारीमध्ये काम करायचो, सकाळी संध्याकाळी इकडे करायचं. म्हणजे आपल्याला कामाची गरज होती. पण पुढं भविष्यात काय झालं की 1 शिफ्टमध्येच झाली, 10 ते साधारण 5, त्यामुळे नोकरी त्याच वेळेला सोडून टाकत दिली आणि फुल टाइम आपण सेकंडरीचं काम करायला लागलो. आणि सर्वात कमी पिरियडमध्ये अकाउंटंटचं प्रमोशन घेणारा त्या संस्थेमध्ये मला वाटतं मी एकमेव कर्मचारी. 8 महिन्यामध्ये मी अकाउंटंटचं प्रमोशन घेतलं होतं. सुरुवातीला मी ज्या वेळेला क्लार्क लागलो त्यामुळे माझ्या समोर 9 ते 10 मॅनेजर सोडून गेले, कारण मॅनेजर टिकायचंच नाही, कारण त्याला ते भविष्य कळायचं नाही किंवा बाहेर जॉब मिळत होते त्यावेळेला. म्हणजे साधारण 8 ते 10 महिन्यामध्ये अर्धा मॅनेजर या संस्थेतून गेलेले आहेत. आणि 87-88ला आम्हाला तुमचं शिक्षकांचं स्केल संचालक मंडळाने दिलं, तेव्हापासून कर्मचारी कोण सोडून गेला नाही, गेले ते व्यसनाधीन गेले. तर काम करत असतानाच प्रामाणिकपणा हा महत्त्वाचा आहे. दुसऱ्या संस्थेला प्रमाण मानून काम केलं पाहिजे आणि संस्थेचं हित बघितलं पाहिजे. आपण काय करतो, काय काय वेळेला संस्थेचं हितच बघत नाही. तर आपण सर्व कर्मचाऱ्यांनी संस्थेचं हित पहिलं बघा, कारण संस्थेचं हित झालं तर तुमचं त्यातून पगार निघणार आहे, पोट तुमचं चालणार आहे. तर काम करत असताना आपण संस्थेचं हित हे बघितलं पाहिजे, नंतर सभासदांचं हित बघितलं पाहिजे आणि नंतर मग आपल्याला काय ॲडिशनल सुखसोयी सभासदांना देता येतील त्या दिल्या पाहिजे. जे की आज पाटील सर करतायत, सभासदांना वेगवेगळ्या सुविधा आपण देतो, त्यामुळे नवीन सभासद आपल्याकडे येत आहेत. ही संस्था अजून खूप मोठी होऊ शकते. ज्या पद्धतीने पूर्वी काम केलं 10 वाजेपर्यंत, मी म्हणत नाही तुम्हाला 10 वाजेपर्यंत काम करा, पण झोपून देऊन काम करा. जिथं कुठं तुम्ही ज्या ब्रँचला असाल तिथं तुम्ही मेंबर वाढवा, लोन वाढवा. तुम्हाला सांगतो, मी 7 ते 8 वर्ष दादरला काम केलेलं आहे, त्याचप्रमाणे विक्रोळीला 8-10 वर्ष काम केले आहे, जोगेश्वरीला 8-10 वर्ष काम केले, त्याचप्रमाणे ठाण्याला 3 वर्ष काम केले, कल्याणला 5 वर्ष काम केले, त्याचप्रमाणे सांगलीला केले, इथं चेंबूरची पूर्वी विक्रोळीलाच होती. पण ह्या सगळ्या ब्रँचेस तुम्ही बघितलं तर सेल्फ डेव्हलप झालेल्या ब्रँचेस आहेत. कारण इथं आपल्याला मुंबई बँकेचे पैसे आपण वापरत नाही. आपले जे डिपॉझिट्स आहेत त्यातले उलट शिल्लक राहिलेले पैसे, तर एक काळ असा आला होता की आपले पैसे शिल्लक राहत होते. त्यावेळेला आम्ही संचालक मंडळाकडून प्रस्ताव ठेवला, सर आपण तोट्यात जाऊ. संचालक मंडळ म्हणजे का तोट्यात जाऊ? सर म्हटलं आपल्याकडे कर्ज जात नाही, डिपॉझिट्स येत आहेत, कारण सगळीकडे डिपॉझिटचा उद्योग आहे. त्यामुळे आपण कराड सानपाडा इकडे ब्रँचेस त्यावेळेला काढल्या, ते पैसे बाहेर रोल झाले आणि संस्था डेव्हलप होत गेली. आज सुद्धा तशीच कंडिशन आहे. त्या मुंबईतल्या कल्याण, ठाणा, सानपाडा ब्रँचेसकडे डिपॉझिट एक्सेस आहेत आपली.
तर या ब्रँचच्या कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त लोन वाटण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा सीडी रेशो लेवलवर राहील. सीडी रेशो तुमचा 100-150% गेला तर भविष्यात कधीतरी तुम्हाला त्रास होऊ शकतो त्या ब्रँच चालवताना. आणि बाहेरच्या ब्रँचेसना माझी विनंती आहे की आपण नुसतं कर्ज वाटू नका, डिपॉझिट गोळा करा, कारण बँकिंग हा नुसत्या कर्जावर चालत नाही. तर तुम्हाला तिथल्या सभासदांच्या ठेवी गोळा केल्या पाहिजेत आणि तिथेच पैसे ते रोल केले पाहिजेत आपण. म्हणजे हे जर रोल नाही केले, आपण हेड ऑफिसवरून पैसे घेत गेला, तुम्हाला हेड ऑफिसला 9% व्याज द्यायला लागणार, तुमचं प्रॉफिट त्यात कमी होणार. पर्यायाने ऑल ओव्हर आपला प्रॉफिट होतोय, त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. मला वाटतं 4थं का 3रं ॲग्रीमेंट होतं, डांगे साहेबांच्यावर चर्चा करायची आणि ती वाशीला मिटिंग होती, रविवारी बोलवलं होतं विरकर साहेब आणि मी तिकडे गेलो होतो. आणि त्याच दिवशी माझी मिसेस हॉस्पिटलमध्ये होती, प्रेग्नंट असल्यामुळे 9वा महिना होता आणि तिथं सिझरिंगला मी सही करू शकलो नाही आणि माझा मुलगा त्यामध्ये गेला. तरी ते दुःख मी पचवून पुन्हा पुढं माझं जीवन सुरू करण्याचा प्रयत्न केला. सर्व संचालक मंडळाला मला मदत केली आणि सर्व ज्या ब्रँचला मी गेलो त्या कर्मचाऱ्यांनी मला टीमवर्क म्हणून सहकार्य केलं. त्या सर्व कर्मचाऱ्यांचं जे माझ्याबरोबर काम केलं, ज्यांनी केलं नाही, त्यांचंही मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द इथं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे आज दोन्ही संस्थेमध्ये ते काम करत आहेत. भांडूप विकास सहकारी पतपेढीमध्ये देखील ते संचालक आहेत, उपाध्यक्ष होते. तर अतिशय असा खडतर असा प्रवास, एक गावापासून एक सामान्य कुटुंबातून या ठिकाणी मुंबईला येऊन आज इथपर्यंत पोहोचणं हे अतिशय कठीण अशी गोष्ट असते. परंतु आपण आपल्या सामर्थ्याच्या जोरावर ही आपण या ठिकाणी शक्य केली आणि आपण सर्वांना अतिशय मोलाचा असा सल्ला दिला की आपण झोकून देऊन काम करा. तर माडिक साहेब आपला हा सल्ला निश्चितच सर्व लोक या ठिकाणी पाळतील. आणि यानंतर सन्माननीय देवळे साहेबांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. मला जास्त माईकवर बोलायची सवय नाही. माझी 1986 मध्ये शिपाई म्हणून माझी नियुक्ती झाली. 10x10 रूमची परेलला माझी नियुक्ती झाली 1986ला. मध्ये मला लिपिक पदाचं प्रमोशन मिळालं. त्याच्यानंतर मग परत अकाउंटंट झालो, कॅशियर झालो, नंतर आता शाखा व्यवस्थापक म्हणून मी आता रिटायर झालो. तर काम करायची पद्धत म्हणजे कसं आहे, माझं शिक्षण जरी कमी आहे पण व्यवस्थापनाच्या कामाबद्दल, येणाऱ्या सभासदाला सर्व्हिस देण्याबद्दल ते एवढं माझ्यासारखं असं बरेचसे लोक करू शकत नाही. आता ते माझे कामाची पोच पावती बऱ्याच वेळा पदाधिकारी, आपले अध्यक्ष, सभासदांनी त्यांना ते सन्माननीय अध्यक्ष, स्टेजवर उपस्थित सत्कारमूर्ती, सन्माननीय पदाधिकारी, संचालक, संचालिका, कर्मचारी बंधू भगिनी, मी या संस्थेमध्ये आलो ते अपघाताने झालो. कंपनी सोडून मला इकडे यावं लागलं. आल्यानंतर मी BSc केलं होतं आणि बॅलन्स शीट संबंधी माझा काही संबंध नव्हता. पण शिंदे साहेब, शिवनाथ पवार साहेब होते, त्यांनी एकच फक्त 2 गोष्टी मला सांगितल्या. तेव्हा माडिक साहेब होते, संस्थेमध्ये फ्रॉड करू नको, सभासदांना उत्तम सेवा दे, मितभाषी राहा, वेळेवर यायचं, वेळेवर जायचं. एवढे पथ्य जरी पाळलेत ना त्याला कोणी काही वाकडं करू शकणार. ह्या गोष्टी मी पाळल्या. जिथं बदली दिली तिथं मी गेलो, जबाबदारीने काम केलं. पुण्याला माहीत असताना जवळजवळ 80 ते 90 लाखाचा फरक आहे, माहीत असताना सुद्धा मी स्वीकारली, बदली गेलो. माझ्याने जेवढं मॅक्झिमम काम करता आलं तेवढं केलं. आमचे अध्यक्ष होते रुपेश पाटील सर, आणि ते त्यावेळेला संचालक होते. रुपेश, मी विक्रोळीला होतो. विक्रोळीला 11:30 पावणे 12ला मला फोन करून सांगितलं गेलं की आत्ताच्या आत्ता लोकेश्वरीला यायचं.
आपलं सर पत्र पाठवा. नाही, मी सांगतोय तुला आत्ताच्या आत्ता येईल. मी 3.5 ते 4 वर्ष मी गडबेशेरी करतात बिना पत्र. नंतर विक्रोळीला बदली झाली. विक्रोळीवरनं कल्याण सर्व शाखा फिरलोय, कुठेही कामाची अडचण आली नाही. मला एक फक्त कर्मचाऱ्यांबद्दल एक सांगायचं आहे. काही कर्मचाऱ्यांनी मला कामकाज करताना साहेब चुकीचं काम होतं आहे तिथं मला विरोध करण्याचा त्यांनी धाडस दाखवलं आणि मी ते चेक केल्यानंतर खरी चूक होत होती ती मी सुधरवलं. हे असं सुद्धा मी कर्मचाऱ्यांना सांगणार आहे की व्यवस्थापकाच्या हातून जर चुकीचं काम होत असेल तर त्याच्या निदर्शनास आणण्यात त्याला विरोध करा. पेमेंट करू नका. मंजूर अर्ज असेल तरी त्याला विरोध करून पेमेंट करू नका. संचालकांपर्यंत ती गोष्ट पोहोचवा की जर चुकीचं काम करतायत आम्ही ते करणार नाही. तर संस्था टिकणार आहे. संस्था टिकली तर तुम्ही टिकणार आहे. एवढं जास्त काही मी बोलणार नाही. सर्वांनी सर्व मुद्दे मांडलेले आहेत. कल्याणला सुद्धा चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. कालावधी खूपच कमी मिळाला आहे. चेंबूरला काम चांगलं झालं. चेंबूरला सभासद सारखे तक्रारी असायच्या. मी गेल्यानंतर काही सभासदांना सांगितलं सर इथल्या तर खूप तक्रारी असायच्या, करा माझी तक्रार, माझी बदली तरी होईल. पण सभासदच तक्रार करायला तयार नव्हते. बदली मी कधीही मागितली नाही. पुण्याला असताना सुद्धा कधी बदली मागितली. सर पाठवतील जबाबदारीने. आपण पोटापाण्यासाठी लागलोय संस्थेमध्ये, राजकारण करण्यासाठी नाही. हे फक्त प्रिन्सिपल मी काढले. संस्थेशी एकनिष्ठ राहिले, प्रामाणिकपणे काम केले. एवढं बोलून काही वर्ष मी काम केलेलं आहे. अतिशय कामामध्ये नेहमी झोकून देणार माणूस. कोणतंही काम असेल तर ते झाल्याशिवाय गप्प बसायचं नाही. आणि त्यांच्या स्वभावाचा दुसरा गुणविशेष म्हणजे स्पष्ट वक्तेपणा. काही असेल ते तिथेच बोलायचं. आणि सरांनी वर्णन केलं की नेहमी बॅलन्स राखायचं. जास्त कोणत्या गोष्टीचं कोणतीही गोष्ट तथास्तु असा हा त्यांचा स्वभाव आहे. यानंतर संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं. 7 वाजले म्हणजे जवळजवळ जेवायची वेळ झाली. सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या संस्थेतील ज्येष्ठ 3 कर्मचाऱ्यांचा या नियत वयोमानानुसार या ठिकाणी ते सेवानिवृत्त होत आहेत. आणि या सेवानिवृत्ती प्रसंगी व्यासपीठावरील तिन्ही मूर्ती आणि त्यांच्या सुवृद्ध पत्नी, संस्थेचे प्रभारी सरव्यवस्थापक, माझ्यासमोर माझे सर्व सहकारी संचालक मंडळ, माजी सरव्यवस्थापक नावडकर साहेब, आवर्जून माडिक साहेबांच्या प्रेमाखातर या ठिकाणी उपस्थित असलेले बाप मानेस महाराज, जे माजी अध्यक्ष भांडूप सहकारी पतसंस्था, त्याचबरोबर या तिन्ही मूर्तीचे कुटुंब परिवारातील सदस्य आणि सेकंडरी परिवारातील सर्व सदस्य. खरं पाहता बराच वेळ या ठिकाणी प्रत्येकाने आपापले मनोगत व्यक्त केलेलं आहे. यांच्या अंगी असलेल्या कला आपल्याला या ठिकाणी कळालेल्या आहे. म्हणजे निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. मागे वळून पाहताना रेंगाळणारं मन आहे. तसंच निरोप घेत असताना आपण मागं वळून पाहतो आणि मागं वळून पाहताना ज्या काही जुन्या आठवणी आहेत, ज्या काही घटना घडलेल्या आहेत आपल्या आयुष्यामध्ये, आपलं आयुष्य कशा प्रकारे उभारी घेतलं, कशी उत्तुंग भरारी घेतली, हा संपूर्ण इतिहास या ठिकाणी आपण पाहिलेला. त्यातले काही जण आपल्याबरोबर बरोबर लागलेले आहेत, काही जण उशिरा या सेवेमध्ये आलेले आहेत, त्यांना तो इतिहास कळालेला आहे. खरंच मानेसर चळवळ करणारीच माणसं जास्त इतिहास घडवू शकतात. शांत चौकटीत काम करणारी कधी इतिहास घडवू शकत नाही. चौकटीच्या बाहेर जाऊन जी कामं करतात व्यक्ती ती इतिहास पुढत असतात. इतिहासाला
म्हणजे नाव आपल्या इतिहासामध्ये कोरणारी असतात. त्यामुळे चौकटीच्या बाहेर जाऊन काम केलं पाहिजे. 10 ते 5 ही झाली तुमचा नियम, कायदा, वेळ, पण 10 ते 5 सोडून संस्थेचं काहीतरी आपण देणं लागतो. संस्थेप्रती आपलं काहीतरी प्रेम आहे आणि या संस्थेमुळे आपल्या कुटुंबाला उभारी मिळणार आहे. त्यामुळे या तिघांनी या संस्थेमध्ये गेली 39 वर्ष 31 वर्ष यांनी काम पार केलेलं आहे. खरं पाहता यांनी लेजर बुकपासून जे काम केलेलं आहे त्यांना या संस्थेची पायाभरणी या ठिकाणी केलेली आहे. याच्यामध्ये आणखी नावडकर साहेब असतील, विरकर सर असतील, जवळजवळ 5-6 जणांच्या यादीमध्ये पहिल्या या 5-6 जणांच्या यादीमध्ये या 4-5 जणांचं नाव घेता येईल आपल्याला, की ज्यांनी या संस्थेचा पाया रचला. खरं पाहता या संस्थेमध्ये येण्यास किंवा कर्मचारी वाढण्याचं काम या 5-6 लोकांनी केलेलं आहे. तरी ही संस्था सेकंडरी. खरं पाहता संचालक मंडळ म्हणजे फक्त आदेश देणं किंवा आदेश निर्मिती करतं किंवा नियमावली तयार करतं, पण त्याचं पालन करण्याचं काम, ती अंमलात आणण्याचं काम तुम्ही सर्वजण कर्मचारी करत असता. त्यामुळे आता महाडिक साहेबांना खरं मना भरून आलं की लोकांनी आपली वाहवा केली. खरं तर सर सूर्यासारखं तळपणी जावं क्षितिजावरती जाताना आणि दगडालाही पाजत फुटावा निरोप आपला घेताना. तसं आपण कार्य केलेलं आहे. जसं एखादा प्रशासन काम करत असताना आपल्याला वाटत असेल की हे कडक होते किंवा हे कडक आहे, पण त्यांना त्या खुर्चीमध्ये बसल्यानंतर ते कडकपणा करावा लागतो. काही व्यवस्थापनाच्या वेळी ताठरता राखावी लागते, काही ठिकाणी लवचिक व्हावं लागतं. लवचिक नाही झालं तर भांडूप सरकारी बँकेसारखं आपलं पाहिलंय कर्मचाऱ्यांनी काय केलं ते, म्हणजे सगळ्यांना ज्ञात आहे. खरं कर्मचारी हा संस्थेचा कणा असतो. त्यानं संस्थेचं जी काही वजाबाकी बेरीज जाणली पाहिजे. संस्थेला कुठं गरज आहे, ज्या ज्या वेळेस गरज होती त्या त्यावेळी तुम्ही मन वाकडं करून स्वतःचे काही रुपये पण त्या ठिकाणी लावलेले आहेत की संस्थेला गरज आहे म्हणून आपण थोडेफार पैसे मदत केलेली आहे. म्हणजे अशा घटना पण आपल्या इतिहासामध्ये घडलेल्या आहेत. म्हणजे अशा प्रकारे संस्थेविषयी आत्मीयता असणारी 3 या व्यक्तींवरती या ठिकाणी निवृत्त होत आहेत. काही जण म्हटले की या 3 व्यक्ती गेल्यानंतर संस्थेचं कसं आता काय पुढे कशी माणसं घडतील, तर कांबळे साहेब माणसं घडत राहतात. ज्यावेळेस 1984 साली इंदिरा गांधी एक्सपायर झाल्या त्यावेळेस सगळ्यांना चिंता होती की हा देश कसा चालेल. देश हाळळला होता, पण देश अजूनही चालू आहे. त्यामुळे या संस्थेमध्ये असणारे म्हणजे माझ्यासहित कुणी असं समजू नये की माझ्यामुळेच चालणार आहे किंवा मीच चालवणार. त्यामुळे माझ्यानंतर पण ही संस्था चांगल्या प्रकारे चालू शकते. त्या काळामध्ये लेजर वगैरे याच्यामध्ये हे पारंगत होते. आता नवीन पिढी आली ते संगणकामध्ये पारंगत आहे. संगणक आणि अतिशय चांगल्या प्रकारे हाताळत आहे, पण ते कुठेतरी दबले गेलेले आहे. मी तर प्रत्येकाला सांगेन की जबाबदारी घेण्याचं धाडस तुम्ही दाखवा. की धाडसने तुम्ही पुढे जा. त्यामुळे तुम्ही मागे खचताय की मी पुढे गेलो तर माझ्या खांद्यावर बोजा पडेल, मला काम करावं लागेल, मला काहीतरी करावं लागेल. पण तुम्ही काम केल्याशिवाय तुम्ही पण निदर्शनास येणार नाही ना. तुमच्या अंगी असलेली कला पण आम्हाला कळणार नाही की ही व्यक्ती चांगल्या प्रकारे प्रशासक आहे, ही चांगल्या प्रकारे सभासदांना हँडल करू शकते, कोण मार्केटिंग करू शकतं, कोण वसुली करू शकतं. हे तुमच्या अंगी असलेले गुण तुम्ही जर बाहेर काढले तरच आम्हाला कळणार आहे. जसं महाडिक साहेब असो, जितेंद्र पाटील असो किंवा देवरे साहेब असो, या तिघांनी माझ्या म्हणजे मी अध्यक्ष असल्यापासून जे काय पाहिलं मी त्यांना जी जी जबाबदारी दिली त्यांनी ती प्रामाणिकपणे आणि योग्य रीतीने संस्थेला कुठेही इतराला बाधा येणार नाही या दृष्टिकोनातून त्यांनी आपलं काम पार केलं. बरे महाडिक साहेब रिटायरमेंटला आले असताना सुद्धा मी विनंती केली की 2 महिन्यासाठी सांगलीला जावं. त्यांनी आनंदाने सांगली स्वीकारली. काही लोकांनी विरोध नाकारली की मी नाही जाऊ शकत बाबा, पण यांनी आनंदाने सांगितलं की 2 महिने काय 3 महिन्यासाठी मी जातो. तर 2-3 महिने म्हणत आम्ही बहुतेक 6 महिने 8 महिने त्यांना तिथं त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला जितेंद्र पाटील असू द्या, 90 लाखाचा डिफरन्स होता पुणे शाखेमध्ये आणि तो डिफरन्स असताना सुद्धा रात्रीत का बदल केला. विरकर साहेब तुम्ही सांगितलं रात्रीत बदल झाला. तेव्हा पहिल्यांदा विरकरांना मी तयार केलेलं होतं, पण मी नंतर रात्री जितेंद्र पाटीलला फोन केल्यानंतर म्हणलं तिथं त्या ठिकाणी कोणतरी चाकुरीबद्ध माणूस पाहिजे. कारण विरकर गेले तर संगणकामध्ये काही ना काहीतरी एकच तारीख टाकून सगळ्या इंद्रिया एकाच तारखेला फिरवणार नाही, तसं व्हायला नको. म्हणून मी रात्री जितेंद्र पाटीलला फोन केल्यानंतर तो तयार झाल्यानंतर मग मी म्हणलं पुण्याला जायला माणूस तयार आहे.
मग जितेंद्र पाटलांनी पण त्या ठिकाणी 2-2.5-3 वर्ष काहीतरी 3 वर्ष त्या ठिकाणी पुण्यामध्ये काढली आणि संस्था उभारीला आणली ती पुण्याकरता. म्हणजे अशी काही लोक आहेत की त्यांनी स्वतःला झोपून त्या ठिकाणी दिलं. जेवढे 12वी असून सुद्धा जेवढे एज्युकेशनची गरज नाही. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण 4थी पास होते माहिती आहे का, वसंतदादा पाटील. हां, चांगल्या प्रकारे. फक्त त्याला चांगलं काय वाईट काय कळलं पाहिजे. आपल्या विलास काका उन्हाळकर सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते बरेच वर्ष. त्यांनी आत्तापर्यंत जी काही नियमावली घालून दिलेली आहे त्याच्यावरती सातारा जिल्हा बँक अनेक वर्ष झाली गेली, कित्येक वर्ष पहिल्या क्रमांकावर आहे जिल्हा बँक म्हणून. कारण का त्यांना काही कळत नव्हतं गणितातलं किंवा डेबिट क्रेडिट काही कळत नव्हतं, पण त्यांना एवढं कळत होतं की हा निर्णय घेतला तर संस्थेला हितकारक आहे. ही पायाभरणी ही माझ्यापासून झालेली आहे. म्हणजे हीच एक गर्वाची बाब आहे. आज नावडकर पण अभिमानाने समाजामध्ये फिरत असताना सांगतात, तसंच तुम्ही सर्वांनी या ठिकाणी यांच्यापासून बोध घेतला पाहिजे. इतिहास वाचल्यानंतर आपल्याला इतिहासात गेल्यानंतर भविष्य काळात कसं चालायचं हे आपल्याला कळतं. त्यामुळे इतिहास लिहिणारे कधी इतिहास घडवत नाहीत आणि इतिहास घडवणारे कधी इतिहास लिहित बसत नाहीत, लक्षात ठेवा. त्यामुळे इतिहास घडवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या हातून संस्थेला काहीतरी फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपल्या कार्यातून उपयोग होईल. आपलं स्थान असं एक वेगळं निर्माण करा की जेणेकरून सांगावं लागेल की उद्या रिटायर झाला तरी नावडकरांचा उल्लेख का निघतो, विनायक मेडकांचा विषय का निघणार आहे, देवरेंचा का निघणार आहे. कारण का प्रत्येकाच्या अंगी वेगवेगळ्या कला आहेत, प्रत्येकाच्या अंगी वेगवेगळे गुण आहेत. तुमच्या अंगी पण तसेच गुण आहेत. प्रत्येकाच्या अंगी काही ना काहीतरी कला आहे वेगळी. प्रत्येक माणूस साम्य धर्म नाही चेहऱ्याने दिसत असला तरी त्याच्या अंगी असलेले गुण किंवा त्याचा स्वभाव गुणधर्म हा वेगळा आहे आणि प्रत्येकामध्ये एक खूबी काहीतरी लपलेली आहे. ती खूबी बाहेर काढण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ती खूबी बाहेर निघाल्यानंतर निश्चितच तुमचा उत्कर्ष आणि तुमचा उत्कर्ष होत असेल तर निश्चितच संस्थेचा पण उत्कर्ष होणार आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वांनाच या ठिकाणी मी या तिन्ही त्रिमूर्तींच्या सत्कार समारंभावेळी आव्हान करेन की संस्थान प्रमाण माना आणि संस्थेची भरभराट झाली तर निश्चितच आपली भरभराट आहे आणि आपली भरभराट निश्चितच होणार आहे एवढी तुम्हाला ग्वाही देतो. आणि या तिघांनाही या ठिकाणी या समारंभ प्रसंगी ज्या काय मनोकामना अपूर्ण राहिल्या असतील, कुठे फिरायला जायचं राहिलं असेल तर आपण पर्यटन विभाग काढलाय माडिक साहेब, बरोबर की नाही. हां, कुठं राहायचं जायला वाटलं तर आपण राहायची सोय पण केलेली आहे. मग तुमची लोणावळा असो, अक्कलकोट देवदर्शन करायला गेला तर त्या ठिकाणी पण आहे. महाबळेश्वरला निश्चितच जवळच्या वेळेतच लवकरच त्या ठिकाणी विश्रामधाम होणार आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या सुविधा पण आपण संस्थेच्या मार्फत करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या आता देवरेंनी तर आपली इच्छा अगोदरच प्रकट केली निवृत्ती व्हायच्या अगोदर की मी सर अजूनही काम करायला तयार आहे, कारण का संस्थेत आधी वेळ द्यायला तयार आहे आणि संचालक मंडळानं पण निर्णय घेतला की त्यांना वेळ द्यावा म्हणून त्यांना अजून आपण संस्थेत कार्य करण्यासाठी वेळ दिलेला आहे. म्हणजे अजून पुढची 6 महिने ते संस्थेत आपल्याबरोबर असणार आहेत तेवढे. म्हणजे अशी कुणाची इच्छा असेल तरी आम्ही सतीश शिंदेंना पण दिलेला होता वेळ. म्हणजे अशा प्रकारे आम्ही वेळ पण वाढवून दिलेला आहे की त्यांच्या अनुभवाचा फायदा संस्थेला व्हावा आणि त्यातून अनेक कर्मचारी समोरचे तयार व्हावे असेच आपण भविष्यामध्ये तयार व्हावे. या तिन्ही त्रिमूर्तींना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. सेकंडरी स्कूल एम्प्लॉई सोसायटी या संस्थेच्या जडणघडणीमध्ये अतिशय मोलाचं आणि सिंहाचा वाटा असणारे असे संस्थेचे कर्मचारी आदरणीय माडिक साहेब, देवरे साहेब आणि पाटील साहेब हे या ठिकाणी आज सेवानिवृत्त होत आहेत. यांना संस्थेच्या वतीनं सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांना पुढील कार्यासाठी सर्वांनी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. त्याशिवाय संस्थेचे कर्मचारी आहेत, पदाधिकारी आहेत, तसेच अध्यक्षांनी त्यांनी केलेल्या कामाचं पोचपावती किंवा त्यांना आलेले अनुभव या ठिकाणी मनोगतामध्ये व्यक्त केलेले आहेत. आज या ठिकाणी
जीव झाला कासा विसरूप दाव विठ्ठला तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला जीव झाला कासा विसरूप दाव विठ्ठला तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला कारावास सोसलार रातंदिस तुझा मानून या कौल नाही ओलांडलीयस ओ घरातच कारावास सोसलार रातंदिस तुझा मानून या कौल नाही ओलांडलीयस चंद्रभागेच्या तीराची आम्हा बोलवते रे तुझ्या नावा विण नसे काही ठाव विठ्ठला जीव झाला कासा विसरूप दाव विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माया बापा विठ्ठला